नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपली आता ही जी गाडी निघाली आहे ती गुजरातला लोडिंग चाललंय। 800 रोपं भरायचे आहेत, एका नर्सरीसाठी ही रोपं भरायची आहेत। आता नर्सरीचे जे मालक आहेत तर ते आपल्या नर्सरीवर येऊन गेलेले आहेत। 1-2 महिन्यापूर्वी किरकोळ रोपं घेऊन गेले होते आल्याबरोबर, आणि त्यानंतर त्यांनी नारळाचं मलेशियन ग्रीन डॉर्फचं बुकिंग केलेलं आहे आणि आज रोजी त्यांची ही रोपं भरायची चालू आहेत। मागच्या 1 महिन्यापूर्वी सुद्धा आपण गुजरात साईडला रोपं पाठवली होती म्हैसाणाला, आणि ही आता रोपं जी चालली आहेत ती वलसाड साईडला चाललेली आहेत एका नर्सरीसाठी। तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत। तर आता बघू शकतोय पहिली गोष्ट 10 टनाची गाडी तर आपल्याला ट्रान्सपोर्टची अवेलेबल झालेली आहे आणि हे असं लोडिंग चालू आहे। आता ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हटलं तर हा पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी दोन्हीसाठी चालणारा 2 in 1 शाळ्याचा नारळ किंवा असं त्याचं वैशिष्ट्य असलेला हा असा नारळ आहे। 13-13ची बॅग आहे, 1.5 वर्षाचं रोप आहे, लावल्यानंतर 3-3.5 वर्षात उत्पादन चालू होते। आणि रोपं लावायची पद्धत म्हटलं तर 15 बाय 15वर झिगझॅग करू शकतो आपण प्लॉटमध्ये, किंवा आपल्याला काही आंतरपिकं घ्यायची असतील किंवा मध्ये काय आपल्याला दुसरी शेती करायची असेल तर 18 बाय 18 किंवा 20 बाय 20 अशा लागवड अंतर ठेवून आपल्याला प्लांटेशन करायचं आहे। लावल्यानंतर आपल्याला हे 1.5 वर्षाचं रोप आहे, लावल्यानंतर लगेच आपल्याला 3-3.5 वर्षात उत्पादन चालू होतं आहे। आता उत्पादन चालू झालेल्या बागा आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत। आता मोहोळचे माळीकाका असतील, जालन्याचे बाण पाटील असतील, त्याच्यानंतर दिघी कर्जतचे इंगळे साहेब असतील, कल्याण कवळे नगरचे असतील, अमरावतीचे आपले याऊल आणि पटेल साहेब असतील, तसेच नागपूरचे आपले कवळे साहेब म्हणून आहेत कॉर्पोरेटर। तर असे एक ना अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी प्लांटेशन केलेलं आहे आणि बागात चालू झालेले आहेत। आणि बघू शकतोय आज रोजी आपलं गुजरातसाठी हे लोडिंग चालू आहे आणि कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं खराब रोपाशी बाजूला काढलेली आहेत, जी रोपं हल्लेली आहेत किंवा थोडीशी वीक रोपं आहेत ती बाजूला काढलेली आहेत, आणि अशा पद्धतीने हे नियोजन चालू आहे। मित्रांनो आपली नर्सरी आहे ती 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे, खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात अशी मोठी नर्सरी। आणि आज रोजी आपले लोडिंग वलसाड गुजरातसाठी चालू आहे। तर बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे नियोजन आहे मित्रांनो। आता आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं मिळतात। रोपांबरोबर घरपोच सेवा असेल, अनुदानला बिल असेल, सल्ला व मार्गदर्शन असेल, हे सर्व आपल्याला आपल्या नर्सरीतून मिळत असते ऑल महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा। आता मित्रांनो आजच्याच व्हिडिओतून लक्षात येते की आपण आपली ही महाराष्ट्राच्या बाहेर रोपं चाललेली आहेत। आता आपण नेल्लोरमध्ये असेल, कर्नाटक, बेळगाव, गोवा किंवा इंदोरमध्ये सुद्धा रोपं दिलेले आहेत। अशी महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपली रोपं जातात, लोक बाहेरनं रोपं आणतात, आपण बाहेर रोपं पाठवतोय, हे आपलं खास वैशिष्ट्य आहे। क्वालिटी माल, क्वालिटी सर्व्हिस ओनली आपली ही जी नर्सरी आहे ती क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये काम करते मित्रांनो। आज रोजी आता ही 800 झाडं भरायची चालू आहेत। तर बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे लोडिंग चाललं आहे। तर मित्रांनो बघू शकतोय कशा पद्धतीने थप्पीचं नियोजन केलेलं आहे। आता 800 झाडं आहेत, त्यानंतर कोकण बाडोली जांभळ असेल, ऑल पायसेसचे त्यांनी काय प्लांट्स घेतलेले आहेत। आणि ह्याच जातीमध्ये जो 21 बॅगला 2.5 वर्षाचा जो नारळ येतो त्याचेसुद्धा एक झाड त्यांनी सॅम्पलसाठी मोठं झाड असावं, लवकर उत्पादन चालू आहे हिशोबानं स्वतः नर्सरीमध्ये लावण्यासाठी। आता मागच्या वेळेस आले त्यावेळेस ते 5 ते 10 झाडं घेऊन गेले होते सॅम्पलसाठी 1.5 वर्षाची, त्याचं त्यांनी आपल्या नर्सरीमध्ये प्लांटेशन केलेलं आहे। उद्या 30 झाडं ते मदर प्लांट्स म्हणून सुद्धा दाखवत असतात। तर आता नर्सरी म्हटलं तर मदर प्लांट ह्या सगळ्या गोष्टी थोड्या दाखवाव्या लागतात आणि त्यासाठी त्यांनी हे असं नियोजन केलेलं असावं। आता त्यांनी तर मित्रांनो बघू शकतो की हे आता असं लोडिंग चालू आहे। आपल्यालाही कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। येणं शक्य असेल तर नर्सरीला व्हिजिट द्या, येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय। बुकिंग नंतर रोपं घरपोच येतात, सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं मित्रांनो। आता जास्त वेळ न घेता आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।